पटकन तुमचं झालं की सांगा. इकडे ठेवा ना. अशी ठेवा, अशी नाही, तशी नाही, अशी अशी ठेवा आणि फोटो असा. हा बाईक हवं का नको? हा बंद करू का बाबा? बंद करा. सांगा ना, मला समजत नाही, तुम्ही सांगतच नाही. सर्वांना नमस्कार. गेले 67 वर्षाची एक वैभवशाली परंपरा असलेल्या या महाराष्ट्राच्या लाल मातीच्या कुस्तीची जी मानाची स्पर्धा असते ती म्हणजे महाराष्ट्र केसरी. आणि यंदा या परंपरेचं 68वं वर्ष आणि सलग 67 वर्ष या महाराष्ट्रामध्ये ही मानाची स्पर्धा होत आली. स्वर्गीय मामासाहेब मोळ यांनी या महाराष्ट्रातल्या कुस्तीगिरांना, पैलवानांना स्पर्धात्मक कुस्तीकडे वळवण्यासाठी एशियन गेम्स, राष्ट्रकुल, ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरता एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं, एक प्लॅटफॉर्म निर्माण करणं, या उद्देशानं अशा स्पर्धात्मक राज्य अजिंक्यपद स्पर्धेचं सुरुवात त्या काळी त्यांनी केली. आणि या स्पर्धेत खुल्या गटात जो विजेता होतो त्याला महाराष्ट्र केसरीचा किताब दिला जातो. आपल्याला माहिती असेल की या महाराष्ट्राची कुस्तीची जी वैभवशाली मोठी परंपरा आहे त्यामध्ये अनेक मोठी नावं आपल्याला घेता येतील जे या गदेचे, या किताबाचे मानकरी झाले. पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारीपासून शेवटचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळपर्यंत ही परंपरा आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे, अनुभवली आहे. आणि म्हणून मामासाहेबांनी सुरू केलेल्या या स्पर्धेच्या निमित्तानं दरवर्षी महाराष्ट्राच्या कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं या अधिवेशनाचं आयोजन केलं जातं. संपूर्ण राज्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून त्या त्या ठिकाणी निवड चाचणी होते आणि त्या त्या जिल्ह्याचा अधिकृत संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतो. आणि या स्पर्धेमध्ये जे काही विजयी झालेले खेळाडू आहेत, 9 गट मातीत, 9 गट मॅटवरती, अशा या विजेत्या खेळाडूंची निवड ही राज्याच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ म्हणून निवड केली जाते. आणि याच परंपरेतलं 68वं हे वर्ष, हे यंदा महाराष्ट्र केसरीची ही स्पर्धा, हे अधिवेशन पुण्यातील वाघोली या ठिकाणी होतंय. आणि त्या स्पर्धेचे संयोजक रामकृष्णजी सातव आणि समस्त वाघोली ग्रामस्थ यांनी त्याचं यजमानपद स्वीकारलं. आणि या स्पर्धेची जोरात तयारी सुद्धा सुरू झाली. मागच्या आठवड्यात त्याचं आखाडा पूजन झालं, त्या ठिकाणी स्टेडियम उभं करायच्या कामाची सुरुवात झाली. आणि त्याच वेळेला हेही ठरलं की ज्यांनी कुस्ती क्षेत्रासाठी मोठं योगदान दिलं, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिलं, खेळाडूंच्या प्रती, पैलवानांच्या प्रती कायम त्यांनी एक सहकार्याची भावना ठेवली, कायम पाठिंबा दिला, आधार दिला, अशा स्वर्गीय अजितदादा पवारांचं नाव त्या स्टेडियमला, त्या क्रीडा नगरीला दिलं जाणार. आणि या स्पर्धेची जी परंपरा आहे, स्वर्गीय मामासाहेब मोळ ज्यांनी या स्पर्धेला सुरुवात केली, ते गेल्यानंतर एक मोहोळ परिवाराची आमची एक परंपरा आहे की या स्पर्धेतला जो विजेता असतो, जो महाराष्ट्र केसरीचा किताबाचा मानकरी असतो, त्याला जी मानाची गदा दिली जाते, चांदीची गदा दिली जाते,
ती या मोहोळ परिवाराकडनं दिली जाते. आणि म्हणून ही दरवर्षीची परंपरा आहे की स्पर्धेच्या पूर्वी या मोहोळ परिवाराच्या वतीनं, आमच्या मोहोळ परिवाराच्या वतीनं संयोजकांना ही गदा प्रदान केली जाते. आणि म्हणून आज माजी खासदार अशोकांना मोहोळ, मी स्वतः, आमच्या मोहोळ परिवारातील अनेक सदस्य या ठिकाणी ही गदा आज आम्ही या स्पर्धेचे संयोजक रामकृष्णांना सातव यांना आणि वाघोली ग्रामस्थांना सुपूर्द केली. आणि आता या स्पर्धेच्या खऱ्या अर्थानं खूप जवळ आपण आलो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अनेक नामवंत मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे या तमाम महाराष्ट्रातल्या कुस्ती रसिकांच्या, कुस्ती प्रेक्षकांच्या, कुस्तीच्या शौकीनांच्या त्यांची सुद्धा उत्सुकता आता वाढली आहे की यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार. आणि त्या दृष्टीनं खूप चांगली तयारी चालू आहे. मी रामकृष्ण अण्णा सातव यांनाच सांगेल की ज्या पद्धतीनं खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलंय, नियोजन ते करतायत, त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल त्यांनी आपल्याला या ठिकाणी प्रसारमाध्यमांना काही संवाद आपल्याशी साधावा. आणि ही स्पर्धा कशी होणार आहे, तिथे खेळाडूंची व्यवस्था काय, बक्षिसं काय आणि एकूण किती दिवस चालेल, पाहुणे, हे सगळ्या प्रकारची माहिती संयोजक म्हणून मला असं वाटतं रामकृष्ण अण्णांनी या ठिकाणी द्यावी. नमस्कार. 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या गदा प्रदान कार्यक्रमा दिवशी आज सन्माननीय मोहोळ कुटुंबियांकडनं आम्हाला, आमच्या ग्रामस्थांना आज गदा प्रदान झालेली आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्व प्रसार माध्यमांना सांगू इच्छितो की वाघोली गावाला कुस्तीची मोठी परंपरा आहे. वाघोली पंचक्रोशीमध्ये, आसपासच्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती शौकीन आहेत. आणि सर्वांची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की आपल्या गावामध्ये महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आयोजित केली जावी. त्या अनुषंगाने आमचे गावातीलच पैलवान औरंगाबाद केसरी माननीय मेघराजजी कटके भाऊ यांनी कुस्तीगीर संघाला मागणी केली की या वर्षीची महाराष्ट्र केसरीची जी स्पर्धा आहे ती वाघोली गावाला मिळावी. आणि त्या अनुषंगातून कुस्तीगीर संघानं आम्हाला ही स्पर्धा दिली. स्पर्धा दिल्यानंतर वाघोली गावातील ग्रामस्थ आमच्या गावाला साजेसं असं स्पर्धेचं आयोजन नक्कीच करतील. आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा स्पर्धा ज्या आयोजित होतात ते वाघोलीच्या मध्यभागी एक बाजार मैदान आहे आणि या विशाल मैदानामध्ये सगळ्या स्पर्धांचं आयोजन होतं. तर कुस्तीच्या स्पर्धेचंही, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन या वाघोलीच्या मध्यभागी असणाऱ्या बाजार तळामध्ये केलेलं आहे. साधारणतः 25,000 ते 30,000 लोक बसतील अशा प्रकारचं भव्य असं स्टेडियमची उभारणी तिथं केली जात आहे. आणि याचबरोबर या स्टेडियमच्या शेजारी अजून 2 मैदानं आहेत ज्याच्यामध्ये जर कधी मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती शौकीन महाराष्ट्रभरातून इथं आले आणि जर कधी गर्दी झाली तरीही आलेल्या कुस्ती शौकीनांना नाराजी होणार नाही, त्यांना चांगल्या पद्धतीनं लाईव्ह मॅच बघता येईल म्हणून शेजारी 2 ग्राउंडवरती मोठ्या स्क्रीनची व्यवस्था इथं केलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रभरातून येणाऱ्या कुस्ती शौकीनांच्या ज्या काही गाड्या आहेत त्या पार्किंग करण्यासाठी या मैदानाच्या आसपासच्या परिसरामध्ये जमीन मालक शेतकऱ्यांशी चर्चा करून मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी पार्किंगचं जे काय ती व्यवस्था केली गेलेली आहे. फक्त येणाऱ्या क्रीडा रसिकांनी संयोजकांच्या, ट्रॅफिक पोलीस असतील किंवा तिथं जे आम्ही सिक्युरिटी आणि बाकी संयोजक उभे असतील यांच्या सूचनांचं फक्त पालन करायचं. आपल्याला गाडी लावण्यासाठी जागा मिळेल. पार्किंगपासून तर स्टेडियमपर्यंत येण्यासाठी रिक्षांची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी येणारे जे काही खेळाडू आहेत त्या 840 खेळाडूंच्या राहण्यासाठी भारतीय जैन संघटनेचं जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये त्या सर्व खेळाडूंची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था माननीय शांतीलालजी मुथाभाऊ यांच्या माध्यमातून आपण तिथं केलेली आहे. तर मी सर्वांना हे सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारची गैरसोय ह्या खेळाडूंची आणि क्रीडा रसिकांची इथं होणार नाही. त्याचबरोबर आमच्या भागाची ओळख आहे की पैलवान लोकांच्या मागं आणि कुस्त्यांच्या मागं भरभरून मदत करणारे आमच्या भागामध्ये दानशूर व्यक्ती इथं असतात. तर त्या सगळ्या लोकांनी साधारणतः 1 किंवा अर्ध्या दिवसामध्ये मी म्हणेल की या स्पर्धेतील खेळणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहनपर जी बक्षिसं दिलेली आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये दिलेली आहेत. त्यामध्ये जे गटातील खेळाडू आहेत, मातीतील 9 आणि मॅटमधील 9 अशा 18 खेळाडूंना, विजेत्यांना बुलेट आणि उपविजेत्यांना स्प्लेंडर गाडी आमच्या सर्व ग्रामस्थांनी देऊ केलेली आहे. त्यानंतर या स्पर्धेचे जे उपविजेते आहेत महाराष्ट्र केसरीचे ओपन गटाचे त्यांना स्कॉर्पिओ एन गाडी
आणि जे महाराष्ट्र केसरी आहेत या वर्षीचे त्यांना फॉर्च्युनर गाडी सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्ही देत आहोत की जेणेकरून हे जे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून गरीब घरातून कष्ट करून मेहनत करून इथं खेळाडू इथपर्यंत पोहोचतात तर इथपर्यंत पोहोचल्यानंतर त्या खेळाडूच्या कामाला त्याच्या विजयाला आमच्या ग्रामस्थांकडून चांगल्या शुभेच्छा दिल्या जाव्यात अशा प्रकारच्या आमच्या लोकांचा मानस आहे आणि त्या माध्यमातून आम्ही खूप चांगली बक्षीस देतो. त्याचबरोबर सहभागी सर्व खेळाडूंना आम्ही ट्रॅकसूट खूप चांगल्या प्रतीचा चांगल्या क्वालिटीचा ट्रॅकसूट देत आहोत. त्याचबरोबर एक खुराकाचं किट देत आहोत, एक जिम बॅग देत आहोत की जेणेकरून हे खेळाडू महाराष्ट्रभर ज्यावेळी आखाड्यांसाठी स्पर्धेसाठी जात असतात तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभाग झाल्याची एक आठवण म्हणून त्यांना आम्ही ते स्पोर्ट्स किट हे सुद्धा त्या सर्व खेळाडूंना देत आहोत. ज्या ज्या पद्धतीनं पैलवानांना प्रेक्षकांना आम्हाला प्रोत्साहन देता येईल त्यांचा मान सन्मान करता येईल त्या प्रत्येक पद्धतीनं आम्ही ह्या यथोचित सगळ्या खेळाडूंचा मान सन्मान आम्ही करत आहोत. त्याचबरोबर या वर्षीच्या स्पर्धेमध्ये आदरणीय मुरली अण्णांच्या मार्गदर्शनानुसार की कुस्ती आणि त्याचा जो प्रेक्षक आहे हा कुठेतरी त्याची चौकट सोडून त्याची बाउंड्री क्रॉस करून नवीन कुस्तीप्रेमी किंवा शहर भागातील लोकांनी कुस्ती पाहायला यावं, आपल्या मुलांना प्रोत्साहित करावं, तालमीमध्ये टाकावं. या अनुषंगाने आम्ही या स्पर्धेमध्ये आमचं एक विशेष आकर्षण असं आहे की आम्ही कुटुंबांसाठी महिलांसाठी त्यांच्या लहान मुलांसाठी स्पेशल अशी गॅलरीची व्यवस्था यावर्षी करत आहोत की जेणेकरून नवीन जो कुस्ती प्रेमी कुस्ती शौकीन वर्ग आहे हा कुस्ती बघायला यावा आणि आपल्या मुलांना त्यांनी भविष्यामध्ये या खेळामध्ये टाकावं. या माध्यमातून आम्ही या वर्षीच्या त्या क्रीडा संकुलामध्ये कुटुंबियांसाठी किंवा महिलांसाठी लहान मुलांसाठी स्पेशल अशा गॅलरीची व्यवस्था करत आहोत. मगाशी अण्णांनी सांगितल्याप्रमाणे या भव्य अशा स्टेडियमला स्वर्गीय राज्याचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं नाव या क्रीडा नगरीला आम्ही सर्वजणांनी मिळून अण्णांना विनंती केली की आपण सर्वांनी या क्रीडा नगरीला स्वर्गीय अजितदादा यांचं नाव द्यावं. तशा प्रकारे अण्णांनी अजितदादांचं नाव या क्रीडा नगरीला दिलेलं आहे. या स्पर्धेसाठी संदीप बाप्पा बोंडे म्हणाले की अधिकृत जो संघ आहे त्या संघाने घेतलेली कुस्ती ही अधिकृत ठरली जाते. आता तुमचं या मला असं वाटतं की आता ते विषय खूप जुने झाले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ ही संघटना अशी आहे की गेले जवळजवळ 7 ते 8 वर्ष या संघटनेच्या माध्यमातून नॅशनलच्या ट्रायल होतात. या संघटनेच्या माध्यमातून जो राज्याचा संघ जो निवडला जातो तो राष्ट्रीय स्पर्धेला जातो. याच संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होतात ज्याला राज्य सरकारचे अनुदान माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजींनी जे जाहीर केलं ते मिळतंय आणि राज्याच्या प्रत्येक या अधिवेशनाच्या विजेत्या खेळाडूंना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धाचे काही बक्षीस मिळतं, रक्कम मिळते, ती सुद्धा मिळते. नोकरीमध्ये 5% जे आरक्षण ठेवलं ते सुद्धा या स्पर्धेत. त्यामुळे आता मला असं वाटतं या विषयात कोणी जायला नको कारण ते काय राहिलं नाही आता. त्यामुळे मला असं वाटतं खेळाडूंना आपण आता प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता संघटनातले विषय आता बाजूला ठेवले पाहिजे, तसं काही राहिलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण फक्त कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि तिथनं खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि या राज्यातनं अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणं यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. नाही आता ही एकच आहे आता. नाही त्यांना कदाचित ती माहिती अपुरी होती पण ते क्लिअर झालं. अशी काही नाहीये दुसरी. आपण सरळ बातमी करू. कोणाशी? नाही संघटना कोणती अधिकृत आहे मी तुम्हाला पटवून दिलं त्यामुळे आता त्याच्यात जाऊ नये आपण. दिल्लीवरनं पंच बोलवले. नाही निर्णय चुकला का बरोबर हे आता तुम्ही मी कुणीच सांगू शकत नाही. त्याच्यावरती चौकशी समिती झाली, त्याच्यावरती बरेच निर्णय झालेत. त्यामुळे हा संघटनेतला अंतर्गत विषय आहे. आता त्याच्यासाठी या स्पर्धेमध्ये आम्ही दिल्लीवरनं सुद्धा पंच बोलवतोय. त्यामुळे आता भारतीय कुस्ती संघाची चर्चा झाली आहे. आमचे संजयजी जे राष्ट्रीय आमच्या या कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत भारतीय कुस्तीगीर संघाचे, त्यांच्याकडनं या स्पर्धेला पंच येणार आहेत, ते स्वतः येणार आहेत आणि त्यामुळे असा काही विषय होत नाही. आता तो संपला. तुमची स्पर्धा अधिकृत आहे, मान्य आहे, पण तुम्ही स्पर्धा आयोजित केली तेव्हापासून आजपर्यंत
पुण्यात किती स्पर्धा झाल्या पुण्याच्या बाहेर किती झाल्या? आता मला असं वाटतं या वर्षी 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाघोलीला आहे. आपण सगळेजण तिथे या. ज्या पद्धतीनं कोथरूड मधल्या कुस्ती स्पर्धेला आपण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात खेडोपाडी पोहोचवली, तेवढंच आव्हान आम्हाला करायचं तुम्हाला की आपण नक्की या. चला, धन्यवाद. नको आज